नवी मुंबई कोपरखैरणे पोलिसांनी अट्टल चोरांच्या मुसक्या आवळल्या। कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीसाठी कुख्यात असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या आरोपींनी कोपरखैरणे येथील सेक्टर 19 आणि 20 मधील फार्म सोसायटी परिसरात 14 लाख रुपयांची घरफोडी केली होती। कोपरखैरणे पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत। डिझेल चोरीसारखे गुन्हे देखील त्यांच्या रेकॉर्डवर असल्याचे स्पष्ट झाले आहे। नवी मुंबई झोनचे उपायुक्त पंकज दहाणे यांनी या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली। उपायुक्त पंकज दहाणे म्हणाले, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर याआधी देखील चोरी व इतर गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास सुरू आहे। कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यांच्याकडनं जवळपास 14 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे। या ज्या आरोपी आहेत 2 त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास 10 चोरीचे गुन्हे दाखल आहे, घरफोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहे। हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर 19 आणि 20 कोपरखैरणे फार्म सोसायटीच्या त्या दरम्यानच्या भागात केलेल्या आहेत। आठवी 9वी शिकलेले आहे। हा कधीपर्यंत आता